नाशिकमध्ये सिडको परिसरातील स्टेट बँक चौपाटी ही गेल्या 30 वर्षांपासून खवय्यांची आवडती जागा म्हणून ओळखली जाते. भेळ, पाणीपुरी, पावभाजी, चायनीज अशा विविध खाद्यपदार्थांच्या जवळपास 30 ते 35 स्टॉल्स राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडलगतच व्यवसाय करत होते. मात्र संबंधित जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्यानं अतिक्रमणाबाबत वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. प्रशासनाकडून रस्ते रुंदीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं कारवाई करण्यात येत असून अतिक्रमण विभागानं आतापर्यंत 10 ते 15 स्टॉल हटवले असून उर्वरित काही स्टॉलधारकांकडून अद्याप व्यवसाय सुरू असल्याचं दिसून येत आहे. स्टॉलधारकांनी महानगरपालिकेकडे अधिकृत हॉकर्स झोनमध्ये पर्यायी जागेची मागणी केली असून सध्या जागा उपलब्ध नसल्यानं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. दरम्यान या ठिकाणी सायंकाळी पार्किंगची अपुरी व्यवस्था असल्यानं लहान मोठे अपघात वारंवार घडत होते. त्यामुळे रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत स्थानिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खवय्यांसाठी ही बाब निराशाजनक असली तरी वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाची कारवाई आवश्यक असल्याचं मत काही नागरिकांनी व्यक्त केलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको.